जय श्रीराम। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। 1528 ते 2024 या प्रदीर्घ कालखंडातील अनेक चढउतारांनंतर संघर्षांनंतर शरयू तीरावरील साकेत नगरीत 22 जानेवारी 2024 म्हणजे पौष शुक्ल द्वादशी शके 1945 रोजी प्रभू रामचंद्र नव्याने अवतरत आहेत। भव्य अलौकिक अशा दीपोत्सवात पवित्र वाद्यांच्या गजरात वेदमंत्रांच्या उद्घोषात प्रभू रामचंद्रांच्या आगमनासाठी आतुर झालेली अयोध्या नगरी सजली धजली आहे। जणू काय इथं स्वर्गलोकच अवतरला आहे। रामराज्याचा संकल्प पुन्हा एकदा होत आहे। पुन्हा एकदा या सुंदर रूपात अयोध्या भूमी इतिहासाच्या चलचित्रपटावर विराजमान होत आहे। ही पवित्र नगरी आणि नव्यानं निर्माण झालेलं हे राम मंदिर हे देशाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचं प्रतीक ठरणार आहे। अशा प्रकारच्या मंदिराचं अप्रतिम बांधकाम नवनिर्माण हे भारताचा सांस्कृतिक वारसा साजरा आणि जतन करण्याच्या दृष्टीने मोलाचा दगड ठरणार आहे। स्थापत्यशास्त्राच्या वैभवानं परिपूर्ण नटलेल्या या अयोध्या भूमीत भारताच्या विविध संस्कृतींचं रम्य दर्शन घडणार आहे। या प्रसंगी पवित्र रामनामाचा उच्चार आपल्या जिभेवर सतत रेंगाळत राहावा या हेतूने नाथ्रेकर स्मृती प्रतिष्ठान पुन्हा प्रसारित करीत आहे श्री रामरक्षा स्तोत्र। करोना हा या प्रसारणाचा पहिला टप्पा होता। आज करोना नसेलही मात्र करोना सदृश परिस्थिती कायम आहे। म्हणून आधुनिक काळात मानवाच्या मनातलं अंधकारमय मळभ दूर करण्याच्या हेतूने अनेक आमिषांना जुगारून नव्यानं निर्माण झालेली आव्हानं पेलताना मानवजातीला बळ देण्यासाठी 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा होत आहे अयोध्येत। हा प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्याच्या हेतूने नाथ्रेकर स्मृती प्रतिष्ठान समर्पित करीत आहे श्री रामरक्षा स्तोत्र। या अभियानात सामील व्हा। नमस्कार।